जय गजानन माऊली. मी पूनम सुहास काळे, पूनम किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण रेसिपी बनवणार आहे, तांदूळाचे अनारसे बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण आता हे राशींचे तांदूळ घेतलेले आहेत, हे आपण मोजून घेऊन राहिलो. आता हे बघा, मोजून घेत आहे आपण. आता हे असं एखादं कोणतंही एका भांड्याचं प्रमाण ठेवायचं. पण ह्याला प्रमाण आवश्यक आहे अनारसे करताना. हे आता एक गंज झालेला आहे आपला, आणि हे बघा, हा दुसरा गंज झालेला आहे. हे आता स्वच्छ आपण 2 ते 3 पाण्यानं धुवून घेणार आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे. हे बघा किती घाण निघते याच्यातून. हे बघा, आता हे दुसरं पाणी पण असं घाण निघते. 3 पाण्याने धुवूनच घ्यायचे हे स्वच्छ, कारण खूप घाण असते याच्यामध्ये. चांगलं असं हाताने चोळून हे बघा. मस्त स्वच्छ निघाले आपल्या देवा, किती छान निघाले. बस आता याला चांगलं पाणी टाकून 2 दिवस भिजत ठेवायचे. पूर्ण कंप्लीट 2 दिवस भिजवायचे. पाणी पण बदलायचं नाही आणि काहीच नाही, त्याच पाण्यामध्ये 2 दिवस भिजू द्यायचे. भरपूर पाणी घालायचं याच्यामध्ये. हे बघा, तांदूळाच्या वर असं हे 2 कांडे तरी पाणी ठेवायचं तांदूळाच्या वरती. आणि हे आता 2 दिवस भिजत ठेवून द्यायचे. झाकण ठेवायचं आणि भिजवून द्यायचे. हे बघा, आता आपण तांदूळ 2 दिवस भिजत टाकले होते. हे बघा किती घाण पाणी निघते याच्यावर. हे पूर्ण पाणी ओतून द्यायचं. पूर्ण पाणी ओतून द्यायचं. परत चांगलं पाणी घ्यायचं. 2 दिवसाचे भिजवलेले तांदूळ राहते, त्याच्यामुळे थोडाफार वास तर येते त्याला. पण एका पाण्याने हे धुवून घ्यायचे स्वच्छ, आणखी असे खालीवर करून. आणि हे स्वच्छ धुतल्यानंतर हे पाणी काढून टाकायचं आणखी. आणि मग एका चाळणीमध्ये निथरट ठेवायचे. छान मस्त भिजले गेलेले आपले तांदूळ. आणखी एक वेळा असं स्वच्छ पाणी घेऊन हे, म्हणजे वास येत नाही अनारशाला. खूप टेस्टी अनारसे लागतात. जो आंबटपणा असतो तो पूर्ण निघून जाते याच्यामध्ये. आता हे 15 ते 20 मिनिट आपल्याला असं पाणी झरटून द्यायचं आहे. तांदूळ आता आपले छान पाणी सुकून घेतलेलं आहे. तर आपल्याला आता याच्यावर टाकायचे आहे. पूर्ण एका कॉटनच्या कपड्यावर असे छान सुकट टाकायचे आणि फॅनमध्येच सुकवायचे. बघा, असे पातळ पूर्ण सुकट टाकायचे, लवकर सुकतात. बस असे छान आता हे सुकेपर्यंत हे करायचे, सुकू द्यायचे. छान फॅन लावून द्यायचा. नंतर दाखवते मी तुम्हाला. हे बघा, आता असे छान सुकलेले आहेत मस्त हे आपले अनारसेचे तांदूळ. तर हे आता पूर्ण जमा करून घ्यायचे आपल्याला. पूर्ण कपड्याचे सुटून राहिले. हे बघा, छान सुकू द्यायचे, म्हणजे वास पण नाही येत अनारशाचा. आपण आता या भांड्याने 2 भांडे तांदूळ घेतलेले आहे. 2 भांडे तांदूळ भिजत टाकले होते. तर ह्याच भांड्याने आपल्याला 1 भांडं साखर घ्यायची आहे. म्हणजे 2:1 असं प्रमाण आहे याचं. जर तुम्ही हे 1 गंज जर घेतला समजा, तर अर्धाच गंज घ्यायची साखर. साखर एकदम अर्ध्या प्रमाणात पाहिजे याला, तेव्हा कुठे हे अनारसे
छान होतात, गोड पण होतात आणि तुटत पण नाही, काहीच होत नाही. तर हे मिक्सरमधून असं आता ह्याच्यात काढून घ्यायचं आपण. साखर काढल्यानंतर अशी आपण जे पीठ गाळायची चाळणी आपली, त्या चाळणीनेच गाळून घ्यायची. हे बघा, म्हणजे जाड साखर वगैरे असली याच्यात तर निघून जाते. तशी तर जाड नव्हतीच याच्यामध्ये. हे बघा, आता तांदूळ घ्यायचे. तांदूळ छान सुकू दिले आपण. बारीक करावं लागते बघा, असं छान असं हे रवाड होते मस्त. हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं जाडसर राहते. हे परत आपण याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात घेऊन घ्यायचं. हे पण दुसरं पण भांडं असंच गाळून घ्यायचं. चाळणीमध्ये काहीच राहत नाही, एवढं राहिलं तर राहिलं, काही फरक पडत नाही एवढे. आणि हे टाकून द्यायचं. आता हे पूर्ण साखर आणि हे तांदूळाचं पीठ असं छान मिक्स करायचं. हे बघा, किती छान एकदम सफेद दिसू राहिलं, ते खूप सुंदर दिसत आहे. सेंट पण खूप छान येत आहे आता त्याचा. पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने जर केलं तर अनारसे हुकतच नाही. खूप सुंदर अनारसे तयार होतात, जसे पाहिजे तसे. हे आता असे लाडू बांधून एका डब्यामध्ये हे 2, 3, 4 दिवसासाठी ठेवून द्यायचे. 2 दिवस जरी ठेवले तरी चालते. आणि वेळेवर नंतर मग दाखवतेस कसे करायचे. तर हे आपले आता अनारसे असे लाडू तयार झालेले आहे. तर याला आपल्याला आता हे डब्यामध्ये 2 दिवस ठेवून द्यायचे आहेत. असे डब्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे. असे झाकून ठेवून द्यायचं आणि 2 दिवसानंतर अनारसे करायचे. हा आपण जे अनारसेचा गोळा तयार केला होता ना, हा गोळा आहे तो. तर ते आता आपण याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं, जास्त नाही टाकायचं. असं किंचित हातावर घेऊनच दूध टाकायचं, कारण एकदम पातळ कधी झाला तो आणि एकदम गोळा हे नाही करायचा. एकदम नाही भिजवायचा पूर्ण गोळा, थोडासाच भिजवायचा. कारण कसं त्याच्यामध्ये दूध पडलं की याला पण पाणी सुटते. कमी दूध टाकलं आपण, एकदम दूध टाकलं की त्याला पाणी सुटते आणि तो उंडा पूर्ण हे होऊन जाते, पातळ होऊन जाते. मग आपल्याजवळ जर हे पीठ असं तयार नसलं तर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे कसं थोडंसं पीठ मागं ठेवायचंच, एकदम पूर्ण नाही गोळा तयार करायचा. आणखी पण आता हा गोळा पातळ होण्याची शक्यता असते, कारण की कसं आहे की दूध जे साखरचं जे पाणी होते तो गोळा पातळ होते. आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण. आता कोणाला तुपात आवडतात, मला तेलात आवडतं म्हणून मी तेलातच काढणार आहे. बघा, आता आपला हा तयार झालेला आहे. बघा, अगदी असे छोटे छोटे घ्यायचे मस्त. तेलही छान तापलेलं आहे आपलं. आता हे खसखस आहे, तर कोणी कोणी लावते, कोणाकोणाला आवडते, कोणाकोणाला आवडत नाही खसखस. आपण लावणार आहे खायला.
असं पन्नी घ्यायची, त्याच्यावर तेल घ्यायचं आणि तेलाचाच हात घ्यायचा आणि अनारसा असा हे करून घ्यायचा, थापून घ्यायचा. लाटायचा वगैरे नाही याला, असं बोटाने हलगत असं हलक्या हाताने हे करायचं. छान तेल तापलेलं आहे आपलं, असंच पाहिजे. आणि कमी गॅसवरच तळायचा अनारसा, असं तेल टाकत टाकत तळायचा अनारसा. हे बघा किती छान जाडी आलेली आहे आपल्या अनारशावर. खूप छान जाडी आलेली आहे अनारशावर. हा असा ठेवायचा, तेल झरत, ते पूर्ण तेल झरून जाते याच्यामध्ये. आणखी करून दाखवते मी तुम्हाला एक. आता हे तेलाची पन्नी आहे म्हणून, नाही तर हाताला लावायला तेल घ्यावं लागते आपल्याला, तरी पण घ्यावंच लागणार आहे. हे बघा आता हा एक बिना खसखसचा करून दाखवत आहे मी तुम्हाला. असं जर प्रमाण ठेवलं ना तर खूप छान अनारसे येतात. काहीच नाही, अनारशाला खूप मेहनत असते म्हणता, पण सगळ्यात सोपा पदार्थ अनारसे आहे. आपल्या बोटाला पण थोडंसं तेल घ्यायचं, कारण उंडा राहते ना. हे बघा किती छान जाडी आलेली आहे. खूप सुंदर अनारसे तयार होतात. वाव, हे बघा किती छान जाडी आहे. हा पण याच्यावरच टाकायचा. हे बघा आता छान हे तुपातले अनारसे आपली, छान साजूक तुपातले अनारसे आहे. हे तेलातले गेले, आपण तेलातले दाखवलेच मी तुम्हाला. हे तुपातले अनारसे आहे. एकदम मंद आचेवर तळावं लागतं. हा एक वेळा तूप गरम होऊ द्यायचं आणि छान मंद आचेवर अनारसा तळायचा. किती पण पातळ करावं, तुटत नाही, काही नाही, काहीच नाही. हे बघा किती छान झालेले अनारसे. जेवढा पातळ केलं तेवढा पातळ अनारसा येत आहे. हे बघा किती छान मागून पण आणि समोर होतं. हे बघा चला तर मग आपले आता हे अनारसे तयार झालेले आहे. हे चांगले साजूक तुपातले अनारसे आहे आणि हे तेलातले अनारसे आहे. हे बघा किती छान अनारसे झालेले आहे. तुम्हाला जर माझी अनारसेची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूने जे बेल आयकॉनचं बटन राहते ते दाबायलाही विसरू नका, जेणेकरून मी ज्या नवीन नवीन रेसिपी टाकणार आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. चला तर मग बाय.